चोरी करायला नेणार आहे का तुम्हाला? आता याला चोरी नाही म्हणत तर काय म्हणता बघा. इकडे बघा, मला चोर म्हणणार खरंच चोरी करायवर उतरलाय. तिचा बावळटपणा कधी संपणार नाही. करायला काय आलं. हो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? आणि मस्तच असायला हवे. मी आरती स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. आजचा दिवस खूप छान आहे, मस्त संडे फंडे असा काहीतरी मस्त दिवस आहे. चला आजच्या दिवसात काय काय होतं ना हे सगळंच मी तुमच्यासोबत शेअर करते. आज छोटीशी एक गोष्ट आहे जी आम्हाला करायची आणि ती बऱ्याच दिवसापासून चालली आमची. मग आज बघूया ती होती का फायनल किंवा नाही होत. आपल्याला एक मस्त असं काम करायला जायचं आहे. तुला माहिती ना आपल्याला कुठे जायचं आहे? चोरी करायला नेणार आहे का तुम्हाला? तर चोरी नाही म्हणती ती, चोरी बिरी नसती ती, चोरी नाही करायला जायचं आपल्याला. अरे पण लोकांना न विचारता त्यांची गोष्ट घ्यायची, ती चोरीच असते. अरे ती येते ती गोष्ट, ती कॅश काही चोरून थोडी आणायची. तू येतोय का नाही? यावं तर लागणारच आहे आता. चल चला तर मग आपण आता जाऊया. आता कुठे तेही सांगते मी तुम्हाला. याच्या नजरेत जरी पुढे गेला, हा इकडे तू आहे आहे इथंच. याच्या नजरेत जरी चोरी असली ना, ती काही चोरी नाही आहे. याचं काही ऐकू नका चोरी बिरी. हो ग, मला चोरबीर काही बोलत राहतो. असं काही चोरी नाही करायला चालले. पण हो, एक खरंच एक छान एक ना रोपटं घ्यायचं आहे आम्हाला. ते आणायला चाललो आहे आम्ही. आणि हो, ते आम्ही असं आणणार आहे, तेच घ्यायचं आहे आम्हाला. ते आणणार आहे आम्ही आता. म्हणजे आता चोरी नाही म्हणत काय? ही चोरी नाही. तू चल रे. स्वतः किती प्रोटेक्शन, टोपी बिपी, बायकोला असं स्टोल नाही आणावं वाटलं बाई. बायकोने घ्यायची ना स्वतःची काळजी. हा सांगते तुला मी कशी काळजी घ्यायची राहते ते. बरं चल, डाका कुठे टाकायचं सांग. काही पण बोल नको त्याला, काही डाका बिका किंवा चोरी बिरी असं काही नाही बोलती काय. माझ्यासाठी चोरीच येते न विचारता कोणाला काही घ्यायचं म्हणजे. हा ना? बोल, घरापासून खूप लांब आलोय आता. काही नाही. काय दाखव, हे बघा काय घेऊन आले. काही पण हा तर खरं ते बंद. आता याला चोरी नाही म्हणत तर काय म्हणता बघा. कशी खाली वाकून कंपाऊंड क्रॉस करून चालली आहे. ना इकडं व्ह्यू बघा किती सुंदर आहे, किती भारी वाटते. वाव. आणि आम्ही फर्स्ट टाइम इथे आलोय नाही का, इतकं मस्त वाटतंय ना. हे बघा. ओहो, परत बोल. एक दिवस तुझ्या नादी लागून मार खाईल मी. आता या वनराईचा जर गार्ड आला, आपल्याला मारून मारून बाहेर काढणार नाही का? आणि मारून ते काढतील तेव्हा काढतील. आधी लाल बिल मुंग्या बिंग्या का ते बघ, नाही तर ते चावून चावून बाहेर काढतील आपल्याला. एवढं मात्र खरे. हे पण कसलं सुंदर व्ह्यू आहे इकडं, वाटतच नाही उन्हाळा आहे किंवा काय. वाव. आम्ही ना वनराईमध्ये आलोय, इतकं भारी वाटतंय. मला तिथेच थांबून घ्यावं असं वाटतंय. म्हणजे भारी ना. आम्ही इथं का आलोय ना ते सांगते सगळ्यात पहिले मी. आम्हाला आहे ना तुळशीच एक रोपटा हवंय. आणि हा जो चोरी चोरी करतोय ना, ते अजिबात मनावर घेऊ नका. काही चोरी बिरी नाही करत आहे आम्ही. आम्हाला फक्त आहे ना एक छोटंसं तुळशीचं रोपटा हवंय. आणि तर मस्त अशी वनराई आहे आणि त्याला लॉक होतं. जर मी सकाळी त्या काकांना विचारून आले असते ना, त्यांनी मला मध्ये येऊ पण दिलं असतं आणि त्यांच्या हाताने तुळशीचं रोपटं काढू दिलं असतं. ठीक आहे, पण ते नाही आहे आता. दुपारचे ते नसतात तिथं, त्याच्यामुळे ते नाही आहे. मग ठीक आहे ना, एक तुळशीचं रोपटं घ्यायचं आहे आपल्याला. याला काही चोरी म्हणता, कारण हा उगाचच काहीतरी बडबड करतोय. याचा अजिबात मनावर घेऊ नका, याचं चालूच असतं अशी बडबड. पण आपण एक छान तुळशीचं रोप भेटतं का ते बघूया पहिले, की आपल्याला ते घ्यायचंच आहे. आणि पण इथे ना लाल मुंग्या पण आहे बारीक बारीक, त्याची एक वेगळीच भीती. हे मुंग्या बिंग्या नाही नीरज? तू काय करतोय? ऑब्झर्वेशन चालू आहे माझं. कुठलं झाड काय करतं. इथे साप बीप पण असेल का रे? हो. मग जपून बरं का. एकदा ताईनं आम्ही आलो होतो, आम्ही डायरेक्ट लाल मुंग्या चावल्यात. आम्ही इतकं जोरात पळत सुटलो होतो तेव्हा, पण मी तिला सोडून डायरेक्ट पळून गेली होती. आज तुला सोडून पळून जाईल मी. तुझ्या आधी मी पळून जाईल ना. रेस मध्ये आपल्यापेक्षा जोरात कोण पळतं माहितीये ना. आणि जर इथं वाघ बिघ असला ना, तर तो आमच्या दोघांपेक्षाही जोरात पळेल आमच्या मागे. आणि हा माणूस आहे ना इतका शहाणा आहे. दरवेळेस काही जर प्रॉब्लेम झाला ना, अक्षरशः खरंच पळत सुटतो 120च्या स्पीडनी. ते हे तर फक्त एखाद दिवशी माझ्या घरच्यांना सांगाल मी, ते बरोबर सांगतील तुम्हाला हे खरं आहे का खोटं आहे. का रे, तू पळालेला आहे ना पण नीरज? पळण्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळालं. हे बघ, काही पण गोड मेडल मिळाले. या खेळणी म्हणे माझ्या पोरासाठी आणली मी खेळायला, आणि त्याला ते एकदाही दिलेली नाही बरं का. स्वतःच खेळत बसलाय शहाणा. भेटतंय का बघ ना. तिचा बावळटपणा कधी संपणार नाही. करायला काय आलोय, करती काय आहे. इथं जर कोणी आलं गार्ड वगैरे, ते काका ओळखीचे माझे, ते मला काहीच नाही करणार. बस गप तू, उगच काही पण नको माझ्याविषयी इम्प्रेशन बॅड नको करू. हा खोटारडा कुठला, गप्प बस.
फायनली आम्हाला तुळशीचं एक छानसं रोपटं भेटलं आहे आणि आम्हाला इतका आनंद झाला कारण की आम्ही बऱ्याच दिवसापासून शोधत होतो. नीरज आहे ना तिथं? भेटलं? अरे वा, गुड. आजच्या दिवसातलं हे सगळ्यात सुंदर काम झालं आहे. आम्हाला मस्त तुळशीचं रोप भेटलेलं आहे. इकडे बघा, मला चोर म्हणणारा खरंच चोरी करायवर उतरला आहे. तो डायरेक्ट आंब्याच्या झाडावर चढला. पडशील बरं का? मागच्या जन्मात माकड होता की काय? का रे, माकड होता आधीच्या जन्मात? खरंच ग बाई, कसं चढलंय हे पोरग. कोणी बघेल ना नाही ना इथं. मित्राचे झाडे खोटारडा. झाडाखाली ना एक असा वेगळाच गारवा, इतकं छान वाटतंय. डायरेक्ट असं वाटतं इथे ना जेवायला घेऊन यायला पाहिजे आणि इकडं जेवण बिवण केलं पाहिजे. ठीक आहे. आणि हा हे झाड आहेत ना, म्हणजे काय झालंय, असं रोडच्या कडेला आलंय. म्हणजे जसे ते लावून जातात ना लोक, जसे त्यांची जागा रोडच्या मध्ये जातात, त्यांच्याकडेचं झाड तसं आहे हे झाड. काय कोणी इथं बघायला किंवा नाही असं काही. त्यामुळे या झाडाच्या काही अशाच पडून खाली सगळ्या खराब होऊन जातात. कोणीही येत नाही ना बघायला येतं ना काढायला येतं. म्हणून आमचं काहीतरी याच कैऱ्यांचा आम्ही गुलामबाई केला, लोणचंही घातलंय आणि अशा अधूनमधून उन्हाळ्याभर तोंडी तर लावल्याच आहे कैऱ्या खूप साऱ्या. चोरी करायची काय सवय आहे का काय? हा, जर माझ्या डोक्यात पडलं ना भाऊ काही, हा मग माझ्या डोक्यात पडायसाठी पण. कशासाठी करतो? माझ्या डोक्यात पडावं म्हणून. उतर खाली, बस झालं. बस झालं, उतर आहे खाली. ओ बाई, हा पोरगा काय करतोय? पडशील बर का रे? अय पडशील ना, पडशील ना. म्हणे मित्राचं झाड आहे खोटारडा एक नंबरचा आणि माकडागत वर चढलाय बाबा. हे बघा किती छान अशा कैऱ्या आहेत. एवढ्या साऱ्या कैऱ्या झाल्या पण आमच्याकडे. यांच्या मोगऱ्याला इतके सारे मोगऱ्याचे फुलं आले आहेत आणि खरं सांगू का, हे ना वासासाठी वाव. आपल्या इथे लावायचं एक झाड, आम्हाला रोप आणून मोगऱ्याचं, किती भारी वास येतो. चोर ना ते पण काय चोरत नाही. हे बघा यांचं घर आहे आणि बाग चांगलं ओळखीची आहे. काही पण नको बोलू चोर दीर मला. आणि त्यांच्या घरासमोर बरं कोण व्हिडिओ काढणार? चोरत असले पळून नसते गेले तेवढ्यात. चोर 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 काय चालवलंय आज? लिंबाच्या झाडाला काटे नाही राहणार तर काय गुलाब येणार आहे का? ते टोचताय ना मध्ये नाही जात तुम्हाला. टोचू दे, काय होत नाही. काय होत नाही. ये ना तू शाळेमध्ये. बघा थांबते. आम्ही बरेच दिवसाचं तुळशी वृंदावन आणलं होतं, पण तुळशी वृंदावनमध्ये लावायला तुळसच नव्हती आमच्याकडे. त्याच्यामुळे इतका डिसमूड झाला होता. आज फायनली आम्ही सगळीकडं फिरलोय आणि एक तुळशी वृंदावन आणलेलं आहे आणि आज आम्ही ते लावणार आहे. फक्त आमची तुळशी वृंदावन बघा किती छान आहे आणि खूप दिवसाची हौस होती. हे छोटंसं स्वप्न पण होतं एक का घरापुढं मला तुळशी वृंदावन घ्यायची आहे आणि माझ्या लायक्या नवऱ्याने हे स्वप्न पूर्ण केलेलं आहे. सो त्याला पण थँक्यू. आणि आज त्याच्याचमुळं मला खरंच तुळशी वृंदावन पण भेटलेले आहे. नाही तर मला तो ओळख पटकन हे होते त्याने बरोबर आणून दिलं आणि तुळशी वृंदावन पण असं मस्त पाणी टाकून सगळं असं रेडी करून दे इथे. मग मी मस्त रोप लावते त्याच्यामध्ये. सगळं मीच करतो. ये आयत्या वेळात नाग बनवून चावल तुला मी. आयत्या बिळात तुला नागोबा आहे मी, नागोबा. तो असा ठुसकून चावल नीरजला. तिचे स्ट्रगल करून झाल्यानंतर ना असं वाटतंय थंड थंड पाणी पिलं पाहिजे कारण की बाहेर इतकं ऊन आहे ना. आणि हा शाळा तरी टोपीमध्ये होता पण मी काहीच नव्हतं, मला स्टोल नव्हता, टोपी नव्हतं, मी तशीच फिरत होते. हाय इतकी तहान लागली, मला पण पाणी हवंय. खूप जास्तीची तहान लागल्यावरच कळतं ह्या पाण्याची किंमत काय येते. अशी नॉर्मली काही कळत नाही. इतकं बरं वाटलंय बापरे. छान आहे. काय खाल्लंय ते सांग, कुठं चाललंय? काय खाल्लंय ते सांगतात? दही वडा. दही वडा.
आणि त्याचसोबत आहे ना प्रचंड हाय लेवलची भूक पण लागली आहे आम्हाला. तुम्ही फक्त मला घाम बघू शकता, इतका घाम आला आहे कारण की बाहेर इतकं गरमी आहे बाबा. त्याच्यामुळे ना चला आता आहे ना छोटंसं काम आहे बाकी राहील तेवढं कंप्लीट करून घेऊ. होता आजचा माझा छान आणि मस्त दिवस. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. छान छान कमेंट वाचायला खूप छान वाटतं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं बाय बाय.